ए उधर लगाएंगे, यहाँ लगा रहे? नहीं पीछे चलो ना। अरे पीछे सरकार तुम्हें एक मिनट मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। तिरंगे पार्टी तुम आगे बढ़ो। आणि त्या मागण्यांच्या आधारावर ते बोलतायत, आपण त्याच्याकडे जाऊ. तुम्ही चौथं उपोषण सुरू केलेलं आहे. आधी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तरी तुम्ही या समाजाच्या न्यायासाठी गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण आत्ता मी बसलोय, सुरू झालंय. मी माझ्या मतावरती ठाम आहे. मी आमरण उपोषणावरती ठाम आहे. ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे. गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे. यामुळं काही कारण नसताना नाकारली, काहीच कारण नसताना नाकारली. आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका. मी खंबीर लढायला, कामं बुडवायचे नाही आहेत. याचा अर्थ परवानगीचा काही नाही आहे, परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही. याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना, पंचाळ सरांना आणि SP साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलंय ते लोक, आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत. त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे. हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं, येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं, किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत. ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी SP साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे, आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे. आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नये, कारण ते निवेदनं त्याच्यासाठी दिलेली आहेत की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, मराठ्यांना करायचा नाही. जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत. कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगा जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे. याला सगळे जबाबदारी ते पुरे गावावर आणणार आहे. जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतंय, परंतु ही सगळी SP साहेबांची, कलेक्टर साहेबांची जबाबदारी हे निवेदन देणारे, जातीय तेढ करून जातीय दंगली करणार आहेत, ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे. आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं, यांना काय करायचं करू द्या, नंतर बघू काय करायचं. उपोषण करण्याची वेळ आपल्यावर का आली? निवेदन दिलेलं आहे कित्येक लोकांनी, ग्रामस्थांनी. नाही, त्या विषयावर मला नाही बोलायचं. अनेक लय मोठे आहेत, ते नाही का दिसले तुम्हाला, ते बी लय मोठे आहेत आणखी. कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला, बरेचसे जण, असं काय नाही. पण गाव एकीकडून आहे ना, मी तर चाललो होतो. जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. पण जातीय तेढ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला. ते झालं गेलं, निवडणुकीचा विषय होता, झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं. त्याची सगळी शांतता आहे. हारजीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती, परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना. मग तुमचे असल्याच्यानंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत,
जातीय तेढ निर्माण या जाणार कोणती तरी यात्रा निघणार आहे आता, त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग म्हणजे असं नसतं. मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा, कायद्याचा, म्हणून मी 4चं पुढं ढकललं 8 जूनला. आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना, आता नाकारायचं काही कारणच नाही. त्या मुद्द्यावर येऊया. आता पुन्हा 4थ्यांदा उपोषण करण्याची वेळ का आली? कुठले मुद्दे असणार आहे त्या उपोषणाच्या वेळेस मागणी? सरकारनं, शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला. ती अधिसूचना, तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तोही कायदा तुम्ही पारित करू शकता. तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ. वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण. त्याही मागे घेण्यात यावं. हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं. सातारा गव्हर्नमेंटचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं. अनेक जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं, ते तातडीनं करावेत. आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला राजकारणात फाजकारणात जायचं नाही. आम्हाला द्या. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, पण आमचं आम्हाला द्या. मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही. परवानगी न देणं हा सरकारच्या रणनीतीचा भाग असू शकेल. 100% निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही. त्यांनीच घडवून आणलं हे षडयंत्र. 10 महिने का नाही दिलं? 10 महिने का नाही दिलं? हे सरकारचं षडयंत्र आहे. सरकारलाच आंदोलन मोडीत काढायचे गोरगरीब मराठ्यांचं. गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही, हे त्यांचं स्वप्न आहे. हे त्यांनीच केलं. पाटील, अंतर्वादी सराटीमध्ये 300 पोलिसांचा बंदोबस्त आहे. राईट कंट्रोल म्हणजे दंगा नियंत्रण पथक आहे. SRPFच्या 4 तुकड्या तैनात आहे. जालन्याचे पण 150वर पोलीस आहे. खूप जास्त बंदोबस्त आहे. कसं बघतो? बंदोबस्त लावला असेल त्यांनी, कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेसच आरोप म्हणून करायचा नसतो. ते त्यांच्या लक्षात आलं असेल. आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिली जाणून बुजून. निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माहीत झालंय आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत. त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जातीय दंगल ते करतील, जातीय तेढ निर्माण करतील, म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे. नसतं मग आम्हाला दोपटायला लावले असतील. दोन्हीपैकी एक काहीतरी. एक तर आता तुम्ही बोलताना असं म्हणाले की यात्रेचा विषय तुम्ही काढला. नाही, नुसता यात्राच नाही. बघा, मी परवाही सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होतं. कडक आचारसंहितेत. मग ते कसं काय चाललं? मी DYSP साहेबाला विचारलं की मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण? कित्येक तरी सुरू होते. मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं. समजा आता अंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं, तर अंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळे आम्हाला रहदारीला त्रास होतो, जातीय तेढ निर्माण होईल. मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का? दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोलीला नेऊन ठेवायची का? असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं, किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं, किंवा अनेक काही दवाखाने काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत. मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळे लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना, जातीय तेढ बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला, आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो, तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार, निवेदन पाठवतोय, त्यांनी शपथविधी घेऊ नये, त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो, मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. आंदोलनाला जातीय सलोखा बिघडतो हा गंभीर आरोप करण्यात आलेला. त्याच्याबद्दल काय म्हणा? हा, मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जातीय तेढ. आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतरही इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जातीयवाद नाही का? तेव्हा जातीयवाद नाही का? बरं, हे जाऊ द्या. मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे. माधव पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले? याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो? आधी तुम्हीच जाती तेढ निर्माण करा. आता आम्ही इथं बसायलो, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? आम्ही कुठे जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे तसा. मला आज मी यासाठी बसलोय
की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं, याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आता. यांनी नाकारलं, हे चालवतेत कायदा म्हणून यांनी काही करावं, गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आहे, आपण त्याचा सन्मान केला, आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला, 8 ला ठेवलं. आता काय प्रॉब्लेम आहे? तहसीलदार येऊन म्हणतात तुम्ही एक निवेदन द्या, काही अडचण नाही. आता काय अडचण नसणार आहे द्यायला, तुम्ही नाकारता याचा अर्थ ठरवून नाही का केलं तुम्ही हे? तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं, स्थगितीला परवानगीची गरज नाही. आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं, परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो. तसं दिलं आणि आता तुम्ही नाकारला म्हणणार असं कसं? गोरगरिबाचा कायदा काय गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय द्यायसाठी नाही, त्यांना न्याय देण्यासाठी. सुरू झालंय का आता? हो सुरू झालं. तुम्ही जे 6 महिने सलग आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. प्रत्यक्ष जो काही असेल तो मतदाराने दाखवून दिला. ती भीती आता विधानसभेच्या तोंडावर सरकारला वाटत नसेल का? नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला एवढीच वेळ आहे. आम्ही सांगितलंय तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना. उपोषणाला बसलोत, आम्ही रक्त जाळायला लागलोत, आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगच. आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही. आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला. आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा हे म्हणणं आहे आमचं. आत्ता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग 21 दिवस 22 दिवस उपोषण केलेलं होतं. त्यावेळेसही पाणी किंवा औषध किंवा कुठलीही गोष्ट घ्यायला तयार नव्हतं. यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणात? सगळं बंद आहे, कडक उपोषण सुरू करायचं ना. समाजासाठी जीव राखून का करायचं? हातचा राखून कशामुळं करायचं? जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं, स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. आणि मी काय चूक नाही करत. मी कायद्याचा सन्मान केला होता, आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं. त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवतात त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही. 27 जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देशासंदर्भात. कायद्यात 1 महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल, 20 दिवसानंतर ते पूर्ण होईल सांगितलं होतं. पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही. पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे. आता 5 महिने झाले ना, याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा? 5 महिने साधा वेळ आहे का? 5 महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना, याच्यापेक्षा किती द्यायचं? आणि बघायचं का नाही सरकारचं काम असतं ते. अधिसूचना त्याच्यावर हरकती आल्यात का बघायच्यात का नाही बघायचं, सरकारचं काम असतं. आता तुम्ही एक बसताना सापडीत ती कवर जाईल. आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून? तुमच्या 3ऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते. ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे. पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता. त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळं. आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे? ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते? मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्यावर विश्वास असणारच ना. शेवटी जनता आहे आम्ही. आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाही आहे. ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे. त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे, त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे. ते काढतच नाहीत. ते लोक फोडणार, काड्या करणार, मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना. पण त्यांनी इथून पुढं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा, हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील. पाटील, असंही बोललं जात आहे की तुम्ही बीजेपी विरोधी आहात, बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली, असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलत आहेत. बोलून द्या ना, त्याला काय, त्याला नाविलाज. त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते बोलणाराला नाही गिनत आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत. आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे, लेकरं मोठे करायचे, त्याच्यासाठी. ते बोलणारा फालणाऱ्यासाठी नाही मी. भूमिका तुमच्याविषयी पॉझिटिव्ह राहिली होती, नंतरच्या काळात कशी बदलली? हे नाही माहीत, पण त्यावेळेस आपण बी सोडलं. चुकला कोणी, आपण बी सोडत. त्यामुळं ते कोणी असो, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील
आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आव्हान करतोय ना, ते काय प्रॉब्लेम होतोय बघा. तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते, आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ते म्हणतात मला विचारित नाही. विचारित काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं, त्यावेळेस ताठून बसायला समाजाने विचार. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ते लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार, तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता. आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही, आमची भाषाच कळती का आम्हाला. मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. म्हणताय की उशिरा लक्ष दिल्यामुळे कोंडीचा काय संबंध, प्रमुख आहेत ते, कोंडीचा काय संबंध, ते प्रमुख आहेत. उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणून सत्ता हातात घ्या मोकळे व्हा, काय मागं पडायचं यांच्या. मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे. नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही. मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही फुटा निघत. त्याला माझा नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत. आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदार मध्ये बोंबलत असते. पण फक्त भाजपच का इतर पक्षाचे का म्हणलं मग घेतले नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना. सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावाले जा हा बस का. पण आम्हाला द्या. आम्हाला राजकारणात नाही यायचं. पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्सा दाखवला, विधानसभेत मोठा असेल ना. नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार नाही राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो. विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा. नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार. नाही मग पर्याय काय आमच्या पुढं. आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या. तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय. मग पर्याय काय. आता आमच्या दारात उघडी उघडत नाही कुठं सरकारला चर्चा बघू. नाही बघा आता हे आंदोलन आहे. दरवाजे तर चर्चेचे खुलेच. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय नाही ते आताच कसं ते पुढे सांगू काय राजकारणात सांगत नसते जणू. 27 बऱ्यापैकी राजकारण शिकले. हा मग शिकलं मला त्यांनी. 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळालं ना सगळ्या सोयऱ्याला. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय. चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी हक्काची ती मिळाली. बरं आता अंमलबजावणीचा मुद्दा राहिलेला होता, त्याच्यावर सूचनांनी हरकत येणार होत्या, तर त्याला सुद्धा आता 5 महिन्याचा कालावधी आहे. यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतलाय का सूचनांनी हरकतीसाठी आणि त्याच्याबद्दल काय नाही. फॉलोअप देण्याचं काम, माहिती देण्याचं काम सरकारचं असतं. त्यांनी दिली नाही. आणि हे बघा 5-5 महिने किती हरकत आला तरी 5-5 महिने लागत नाही. यंत्रणा काय कमी नाही, कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काही नाही. यंत्रणा भरपूर आहे. करायचं की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं. त्याच्यामुळे आम्ही 5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 4-5 महिने झाले त्याला. आता वेळ देऊ शकत नाहीत आम्ही. आता हा पावसाळ्याचा पेरणीचा काळ आहे, कामाचा काळ आहे. अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यांना तुमचं आव्हान काय. मी 3 दिवसापूर्वीच केलं आव्हान. आजच नाही. एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही. आपली उपजीविका ही शेतावर भागती. आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय. आपल्या आधी पेरणी करायची, सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं. मी आहे इकडे. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या.
त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखवायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही, त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडे आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे, काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका, मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार. तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला होता तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने. मी काय वाईट केलं? मी काय वाईट केलं? मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून लढतोय, मरायला तयार. मी काय वाईट करतो? ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज. त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही, शांततेत राहायचं, जे येतील ते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका, कामं बुडवून यायचं नाही कुणी. आपली शेत आधी बघायचं, कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे, शेतामुळे पण होणार आहे. इकडं एकीकडून वर जायचं आणि एकीकडून खाली यायचं असं व्हायला नको. दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं, आरक्षण पण मिळवायचं आणि शेती पण कसायची, शेती पण पिकवायची. आता मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला गावागावात तुमच्या सगळ्या समर्थकांनी उपोषण केले होते, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुद्धा सुरू होतं. आता तुम्ही लोकांना म्हणताय की तुमच्याकडे नका येऊ, मात्र ज्याला या आंदोलनात सहभागी व्हायचे तर त्यांनी गावागावात येऊन भाषणे करायचे का कसं काय करायचं? नाही, काहीच नाही करायचं. गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा, कोणताच प्रोग्राम दिलेला नाही. त्याच्यामुळं गावोगावात कोणते आंदोलनं नसणार आहेत, कामाचे दिवस आहेत ना, कोणते उपोषणं नसणार आहेत, काहीच नसणार. जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथे येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील. कारण पावसाचे दिवस आहेत, इथं पण चिखल आहे भरपूर, त्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही, येऊन जाऊन करू शकते. पाटील साहेब, तुम्ही आतापर्यंत टप्प्याटप्प्यातनं उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते. या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं. या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही. आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाहीये. कारण शेतीचे काम आहेत, सगळं शेतीचं वाटोळं होईल तिकडे, सगळे शेती पडत. त्यामुळे आपण कामं करायचे. इथं मी खंबीर आहे आता, त्याची काही काळजी करायची गरज नाही. कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतोय, असं नाही. काम बुडून यायचं नाही. मागच्या 5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय की फार मोठा काळ झाला, कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही. बिटवीन सरकारचं कुणी तुम्हाला भेटलंय का, माहिती अपडेट दिली आहे का, किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा? संपर्क करायला मी कुठं नाकारलंय का? सरकारने येऊ नये, चर्चा करू नये, आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही. ती त्यांची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची. आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय ही करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही. जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच. चलो, धन्यवाद. या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही. आता प्रवेश सुरू झालेले आहे, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी बोलला होता. हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल. सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा. आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBC मध्ये फॉर्म भरता आला पाहिजे. ती ऑप्शन खुला करा, जो बंद केलेला आहे. ज्यांनी ECBCत फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणते. तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते. तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही. त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWS मधून भरला असला तरीही त्याच्याकडे जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं, OBC, तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा. हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले. सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले. आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं. ते ताबडतोब त्याचा सगळं काय तुम्हाला सर्वे करायचा आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या, बंद केलेली ती सुरू करा. पहिलं उपोषण होतं मराठा
त्याच उपोषणाचे ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 3 उपोषणं करावे लागले. आता 4थं उपोषण आलंय. या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवंय ते सरकार देत नाहीये, मिळत नाहीये. कुठेतरी फसवणुकीची जाणीव आहे. 100%च पुढच्या वड्यात चाललंय. पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार आहे. त्यामुळे मी हे लावून धरणार आहे. मिळेपर्यंत मी करत राहणार आहे. कोण फसवते मग वारंवार आश्वासन देतं? नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला. ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, ह्यावेळेस नावच घेऊन सांगू. कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारणात ढकललंय असं म्हणावं लागेल. सभा म्हणजे अशी सभा कोणी पाहिजे नाही, अशा पद्धतीची सभा झाली तरी सुद्धा सरकार आश्वासनाव्यतिरिक्त गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. नाही, सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली ना, आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर काहीच नाही, नुसतं एक हाक देऊ तर दम. इकडं आणखी ना 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती. आणखी नाही इकडं 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा नसतात नाही, गा म्हणूस तरच दम. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री, परवा रात्री. बंडू जाधव आले. नाही, आता महाराष्ट्रातले बघा सगळ्याच पक्षाची ती हे जागाचा शिगीद कोणाला नाही म्हणते. या अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतोय सगळ्याच पक्षाच्या. जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच. जे ते इमानदार आहे, जे ते नाही आहे बागलं की बागलं असं असतंय काय कायचं. परंतु सगळ्याच पक्षाच्याला केलंय मराठ्यांनी, असं काय कुठं भेदभाव केलेला. ते आभार मानायला आले होते का ते? येऊन भेटतेत, अंतरवाली देतेत, भेटतेत. मग आता आल्याच्या नंतर का मी हाकून देऊ? विजय तुम्हाला अर्पित केलेल्या लोकांनी सध्या भेटायला त्या सगळ्या खासदारांना तुमचं सांगणं काय, सपना काय? आणखीन नाही केल्या, करीन ना नंतर. जे खासदार आले त्यांनी तुम्हाला अर्पण केला, त्याच्यात ते बोलणार आहेत. या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बोलतीनच ना मराठीनं. मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगाच केलंय का? मग सगळ्याच पक्षातल्या खासदाराला बोलावं लागणार. तुम्हाला अर्पण केलंय त्यांनी. आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे. परंतु मी राजकारणात नाही, मी काही केलं नाही. मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बा. मी घेताना उकरून माझ्याकडून नाही, ती माझ्या समाजाची भावना आहे माझ्याविषयीची. मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय महाराष्ट्रातल्या. त्यांना वाटतं मी उपोषणाला बसल्याच्या नंतर मी गरजेचं आहे. त्यांची ती भावना आहे चांगली, बरोबर आहे, कारण मी त्यांच्या भावनेचा कदरही करतो. पण मायबाप मराठ्यांनो, माझ्यापुढे दुसरा खरंच पर्याय नाही आहे. आपल्याला राजकारणात नको जायचं, तो मार्ग नाही आहे. म्हणून सरकारला सावध करायलो की मी शांततेत उपोषण करतोय. माझ्या समाजाचं मला देऊन टाका. माझ्या समाजाला लेकरं आम्हाला मोठे करायचे. समाजाची भावना माझ्याविषयी ठीक आहे, पण आता त्याला नाविलाज. मी तुमच्याच लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राचा सांगतोय. एक मेला तरी चालत, पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलोय. मी कोणताही अतिरेक करत नाहीये, परंतु नाविलाज आहे. मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये. समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये, परंतु मला नाविलाज आहे. मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आमरण उपोषणाला बसतो. खूप आजारी पडले होते, अगदी तुमची किडनी सुद्धा घायल झाली, तुम्हीच सांगत होते आम्हाला. त्यांचे डॉक्टर म्हणत होते कोणकडे गेली म्हणून. आता ते झालं गेलं, आता नवीन सुरू आहे डाव. नवीन सुरू आंदोलनामध्ये तुम्ही सर्वपक्षीय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या सदस्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या आंदोलनाबरोबर या आंदोलनाच्या संदर्भात मराठ्यांचा विषय मांडा, चर्चा करा आणि हा मार्गी लागेल या संदर्भातलं तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं. यावेळेस तुमचं त्यांना आवाहन का? यावेळेसही माझं आव्हान आहे की मला राजकारणाकडे जायचं नाही. काय काय आमदार म्हणतात ना, अमुक केलं तमुक केलं, आमच्या पक्षाचं असं, आमच्या नेत्याला तसं बोलले, आमका झालं. तर त्या सगळ्या ज्यांचं खूप दुखत आहे मागून पुढून, त्यांना बाबा माझी विनंती आहे की तुम्ही काय करा, तुमच्या नेत्याकडे जा, तुमचा पोटसूळ बंद होईल. मला राजकारणात नाही जायचं खऱ्यानंच, माझ्या समाजाला नाही जायचं. तुमच्या नेत्याला जा आणि सांगा की त्यांचं ठरलेलं देऊन टाका एकदाच. समाजाचं काय आरक्षण ठरलंय, काय विषय ठरले देऊन टाका. आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत, तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा. आणि ह्या उपोषणाच्या काळातच पुन्हा तुम्ही जाता 2 वर्षांनी, या उपोषणाच्या काळातच उद्याच
तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसा आणि त्यांना सांगा त्यांच्या ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्यांना त्या द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझं दे आणि माझ्या समाजात दे आरक्षण, ते आम्हाला द्या, तिकडं भांडा. पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय. मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा. मला राजकारणात जायचं नाही, उगाच बोंबलाच नाही. मग तुम्हाला बोलायला संधी नाही. मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय. आता समाज सुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली, सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा, की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या. मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं, तर तुम्हाला सांगितलं ना आता जा, तर तुम्ही जा ती प्रश्न सोडून आणा. आम्ही येत नाही. तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही. समाज तुम्हाला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय. समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला तिकडे जा म्हणलं तर तुम्ही गेले नाही, इकडे काय बोंबलता. मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार. तुम्ही प्रश्न सोडा. धन्यवाद. दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं उपोषण किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. मात्र आतापर्यंत 4 उपोषण त्या उपोषणाला दरवेळेला तुम्हाला आश्वासन दिलं, पण जेव्हा तुम्ही मुंबई धडकले लाखो मराठ्यासोबत गेले त्यावेळेला सरकारला जाग आली, तुम्ही तुम्हाला GR दिला होता. आता या उपोषणाला सुद्धा सरकारने जर असं हलक्यात घेतलं तर पुढचं तुमचं पाऊल काय असतं? नाही, मग पर्याय नाही म्हणलो ना मी तुम्हाला. मग पर्याय नाही पुढं आम्हाला. नाविलाजानं देणारं बनावं लागणार आहे गोरगरीब मराठ्यांना, गोरगरीब जनते. चलो धन्यवाद. पुढचं पाऊल थेट विधानसभा. पर्याय नाही, देणारं बनावंच लागणार. मी आता नको आता वन टू वन बोलू. ऐका ना हा सर्वांना जावं लागेल. हे सगळा दिवस प्लीज 2च्या नंतर करू. 2च्या नंतर करू बस का. हे बघा 1-2 तास जाऊ द्या. कारण आता घाम यायलाय मला. उपोषण सुरू आहे आता. उपोषण असल्यावर ठीक आहे. काहीच नको. फार संयमी माणूस मी पण आंदोलकच आहे, म्हणजे फार संयमी आंदोलकच आहे. मागचं आंदोलन तुम्ही पाणी पाजून सोडलं होतं बरं का. सगळे मग थोडंसं आता उपोषणाचं काळ आहे. असं असल्यावर काय. सरका बाजूला. फेसबुक लाईव्ह उचललाय ना ते. वो बूम निकालो ना वहाँ से. ते बूम काढा ना. ते बूम काढा ना दादा, थोडे बूम काढा ना सगळे. चिल. काढा ते. अरे लाइट बंद की है. काम चालू है. काम चालू है. अरे शॉर्ट कर रहे 2 मिनट के शॉर्ट हो गए. काय करायचं नाही, लाईटची गरज नाही आता. हा ना, लाईट नको आता. चालू मी खरी चालू कळेल घात नाही. शॉर्ट घेऊ द्या ना जरा. वो मोबाईल सिद्धार्थ दादा थोडंसं पाठी या. बस धन्यवाद.
सारखं नाव अरे काय चालू आहे राव तुमचं? गेले तरी चालतं संध्याकाळी काय पाहतो हातवर केलेलं आहे हातवर केलेलं आहे कोण आहे यार? सचिन TV9 का बूम बूम दत्ताभाई वो काळा ना व्हाईट फ्रेम मध्ये येते ना वाटते रे मोबाईल दोस्त नहीं दोस्त तुम्हारी फ्रेम खराब नहीं होने दूंगा जब तक जिंदा हो। हाँ तुम ऐसे टपो मेरे पर एक 2-3 मिनिटं द्या तुम्ही निवांत घ्या काय अडचण नाही हॅलो परवा पण खेळ साहेबांची घरी आमच्या साहेबांची गेम करता काय मिळेल ना PC तुला काय पहिला दुसरा नंबर सुरू आहे का कसे तुम्ही पहिला दुसरा नंबरवर सध्या चल बंद कर करे सुधीर सुधीर मैं अरे बोलो